वर्ग 6वी तुम्हाला काल सांगितलं होतं मी का सरळ व्याजावरचे काही प्रकरणं काही प्रश्न मी तुम्हाला लिहून देणार आहे. बरोबर. सरळ व्याजाचं सूत्र तुम्हाला माहित आहे. आपल्याला त्याचे थोडेच प्रश्न होते, त्याच्यामुळे प्रॅक्टिससाठी मी तुम्हाला काही प्रश्न देणार आहोत. सर्वप्रथम आपण पाहू सरळ व्याजाचं सूत्र, जसं आपण अगोदरच्या धड्यामध्ये पण पाहिलेलं आहे, आता पण पाहणार आहोत. बघा लक्ष द्या रे, इथं काय घ्यायचं आपल्याला? मुद्दल. सरळ व्याज बरोबर मुद्दल घ्यायची, त्याच्यानंतर दर, द सा द से जसं म्हणतो आपण तसा दर, त्याला काय नाव द्यायचे आपल्याला? दर गुणिले मुद्दत. हे मागे पुढे झालं तरी हरकत नाही. याच्या छेदामध्ये लिहायचे तुम्हाला 100. आता बघा पुढे सरळ व्याज गुणिले मुद्दल, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुद्दत. हे सूत्र लक्षातच ठेवायचं. केव्हाही तुम्हाला प्रश्न कशाही प्रकारचा जर विचारला गेला तर आपल्याला मी सूत्र देणार आहे. जसे प्रश्न येते तसे सूत्र तुम्हाला मी देणार आहे, पण सूत्र 100% तुमच्या लक्षातच पाहिजे. सपोज प्रश्न घ्यायचा आपल्याला इथं, समजा प्रश्न पहिला, लक्ष द्या, नाही दिसलं नाही तर झूम करा रे. द सा द से हा दर, मग इथं लिहू आपण दर साल दर सेकडा. काय काय बाबा? 10% दराने. द सा द से 10% दराने किती रुपये घ्यायचे? तर समजा आपण 500 रुपये घेऊ. किती वर्षासाठी? 2 वर्षासाठी. 500 रुपयांचे 2 वर्षाचे काय काढायचे तुम्हाला? सरळ व्याज कितीसाठी आपण प्रश्नचे. बघा प्रश्न लक्षपूर्वकच पाहायचा आहे, पटकन लक्षात राहायला पाहिजे आपल्या. बरोबर. आता दिले मी तुम्हाला दशादशे 10% दराने 500 रुपयांचे 2 वर्षाचे व्याज किती? प्रश्न खूप सोपा आहे, आपल्याला उत्तर यायला पाहिजे. सूत्र काय आहे तुम्हाला? मुद्दल किती आहे? 500. दर काय आहे? 10%. मुद्दल किती आहे? 2 वर्ष. जशाला तसं समीकरण तुम्हाला मांडून घ्यायचंय. मुद्दल आहे तुमची 500 रुपये, म्हणजे सरळ व्याजाचं सूत्र. सरळ व्याज इथं डायरेक्ट आपण बाहेर. मुद्दल किती आहे? 500 रुपये. 500 मांडली. दर काय आहे? 10%. 10 मांडला. मुदत किती वर्ष आहे? 2 वर्ष. छेदामध्ये किती? 100. फायनल. मुद्दल गुणिले दर गुणिले मुद्दत झालं. काय करायचंय? व्याज विचारलं. कशावरलं? 500 रुपयांचं 2 वर्षाचं 10% होणारं व्याज तुम्हाला विचारले. व्याज काढायचे पूर्व छेदामधल्या 100चे 2 कटले, वरच्या 500 मधले 2 कटले राहिले आपल्याकडे भागाला. खाली काहीच नाही, एक आहे, त्याच्यामुळे आपण करू 5 गुणाकारामध्ये. लक्ष द्या रे, बोलू नका. 5 गुणाकारामध्ये 10 गुणाकारामध्ये 2. कसाही गुणाकार करा. कसाही म्हणजे इकडून इकडं करा, इकडून इकडं करा. गुणाकाराचं उत्तर तेच आहे. मग सरळ व्याज किती आलं तुमच्याकडं? मग काढायचं आपल्याला सरळ व्याज राहिले. सरळ व्याज किती येते बघा? 5 गुणिले 10 50 आणि 50 गुणिले 2 100. किंवा ऐकून का 10 2 20 आणि 20 25 100. किती आलं तुमचं सरळ व्याज? तुमचं सरळ व्याज आले 100. आपल्याकडं सरळ व्याज आले 100 रुपये एवढं. जर तुम्हाला मुद्दल आणि व्याज जर काढायचं असलं तर त्याला म्हणतात रास. लक्षात ठेवा तो. मुद्दल आणि आलेलं सरळ व्याज हे जर एकत्र तुम्ही केलं, उदाहरणार्थ आपले 500 रुपये आधी, त्याच्यावर आलेलं सरळ व्याज किती आहे? 100 रुपये. मग तुमची रास होणार 600 रुपये. किती वर्षाची? 2 वर्ष. अशी रास काढायची. आलं का लक्षात? अशा प्रकारे उत्तर आहे. असा होता प्रश्न. लक्ष द्या, लक्षपूर्वक पहा. लक्षात आलं असलं तर बघा. आता रास कशी काढायची मी तुम्हाला इथं रास दिली, वाटल्यास मी ती लिहून घ्या किंवा आपण पुढच्या प्रश्नामध्ये. सध्याचा मुद्दा होता आपला सरळ व्याज काढायचा. तुम्हाला ते जमलंय का बघा. पुन्हा काय अडचण आहे का याच्यात? आपल्याला नाही. त्याचं मत व्याज हे शब्द त्याला ओळखू येईल.
व्याज, थोडं गडबडीत झाली ते जचं वाकडं तिकडं होतं थोडंसं, लक्ष द्या. तर असा प्रश्न होता. आता मी जर समजा तुम्हाला रास किती असा प्रश्न जर विचारला तर तुम्हाला रास काढता आला. आपण काय काढले सध्याच्याला सरळ व्याज काढले. सरळ व्याज किती आलं त्या 500 रुपयावर आपल्याला 100 रुपये, बरोबर. किती व्याज आले तुमच्याकडं? 100 रुपये एवढं व्याज तुमच्याकडं आलेलं आहे. मग ते व्याज झालं ते आपण रास काढली होती. मी राशीवरला पण प्रश्न देणार आहे. अगोदर इथपर्यंत कंप्लीट करून घ्या तुमचं हा प्रश्न. याच्यातच आपण रास कशी ते बघू पुढचा प्रश्न. बघा, दर साल दर शेकडा 10 दराने 1000 रुपयांची 2 वर्षाची रास किती? अगोदर तुम्हाला सांगितलं मी तुम्हाला रास काढायला शिकवलं. किती वर्षाची काढायची? 2 वर्षाची. बरं, काय सूत्र आहे? हे सूत्र आहे. मुद्दल किती दिली तुम्हाला? 1000 रुपये. मग जसे आला तसं वर जे सूत्र मी मोडलेलं नाही ते लक्षात ठेवा. मग सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुद्दत छेदामध्ये 100. सरळ सरळ असं आहे. सूत्र तेच आहे. काढायचे काय? रास. आता रास केव्हा निघते? ज्यावेळेस सरळ व्याज आणि मुद्दल एकत्र आली तर तुमची रास निघते. रक्कम, व्याजावरील रक्कम म्हणजे जी काय तुम्ही व्याजाने घेतलेली रक्कम आहे ती आणि त्या रकमेचं सरळ व्याज दोघं जर एकत्रित तुम्ही जर केले तर त्याची रास निघती. ही गोष्ट लक्षात ठेवा. सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. मुद्दल किती आहे? 1000 रुपये. मग आपण 1000 गुणाकारामध्ये दर साल दर शेकडा 10% दर. किती वर्षासाठी? 2 वर्षासाठी. छेदामध्ये किती आले? 1000 लिहिले. 100 सरळ व्याज. आता याचं सरळ व्याज किती आलं तुमच्याकडं? सोपं आहे. 2 कट केले तरी 1 राहिले. 2 कट केले तरी 1 आपल्याकडं राहिले. मग आता याचं सरळ व्याज किती येणार? इथले 2 कॅन्सल झाले, इथले 2. 10 10 100 आणि 100 गुणिले 2 200 रुपये तुमचं सरळ व्याज. काय काढायचं तुम्हाला? रास काढायचं. मग राशीचं काय सूत्र आहे बाबा? हे झालं तुमचं सरळ व्याज. मग रास बरोबर रास काढायची. आपल्याला रास विचारले. मग रास बरोबर मुद्दल काय करायचं तुम्हाला? अधिक त्याचं व्याज एकत्र करायचं. आता लक्ष काय काढायचं आपल्याला? रास काढायची. रासच विचारली. मुद्दल किती आहे तुमची? 1000 रुपये. 1000 जसे आले तसे खाली घ्या. 1000 रुपये आले. अधिक व्याज किती आलं तुमचं? 200 रुपये. आता मुद्दल आणि व्याज एकत्र जर तुम्ही केलं तर तुमची काय निघाली? 2 वर्षाची रास. 2 वर्षाचं काय काढायचं तुम्हाला? रास. मग इथं आली आपली 1200 रुपये. रुपयामध्ये 1000 किती? 200 रुपये एवढी तुमची रास आलेली आहे. आता बघा, आलं लक्षात? आता मी पुढच्या प्रश्न, हे प्रश्न जर तुमच्या लक्षात आलेला असला पुढचा प्रश्न असाच थोडासा बदल त्याच्यामध्ये होणार, पण प्रश्न तुम्हाला यायलाच पाहिजे. मी सरळ व्याजाचे पण प्रश्न देणार आहे आणि रास काढायला तुम्हाला मी शिकवलं. सरळ व्याजाचं तर आपलं झालंच आहे, जवळजवळ खूप झालं, बरोबर. आता त्याच्यात तुम्हाला संख्या वाढवून थोडीशी रास काढता येते का ते मी तुम्हाला प्रश्न देणार. तुम्ही ते लिहून घ्यायचा. मला घरी गेल्यावर त्या 2 प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यायची. बघा, होमवर्कसाठी प्रश्न दिलाय मी तुम्हाला. दर साल दर शेकडा 5 दराने 5000 रुपयांची 5 वर्षाची रास किती? सगळीकडे 5. सूत्र तेच, सरळ व्याज बरोबर. आताच झाले प्रश्न. 5 वर्षाची रास विचारली. प्रश्न लिहून घ्या. पुढचा प्रश्न मी देणार. मी तुम्हाला आधी सांगितलं 2 प्रश्न मी तुम्हाला रास काढा याच्यावर 2 प्रश्न देणार होतो. एक झाला, एक लगेच लिहून घ्यायचं. बघा, दर साल दर शेकडा 8 दराने 4000 रुपयाचे 3 वर्षाची रास किती? दुसरा प्रश्न झाला. पण हे प्रश्न मला याचं उत्तर 2 प्रश्न उद्या तुम्ही बघणारच. इथं काय विषयच नाही त्याचा, आपल्याकडे ते जमत नाही. आणि घरी गेल्यानंतर हे सोडवल्यानंतर तुम्ही मला ज्यांनी व्हिडिओ पाहिला, जे व्हिडिओ बघायलेत आपले, त्यांनी मला त्या कमेंटमध्ये सांगायचे की बाबा याचं उत्तर किती आहे. त्याची रास कशी काढायची? सरळ व्याज अधिक मुद्दल.
दोन्ही तुम्हाला एकत्र करायचे, नंतर काढायचे तुम्हाला रास. अशा प्रकारे आता मी तुम्हाला जे काय प्रश्न होते ते प्रश्न पण तुम्हाला पुढच्या समीकरण याच्यामध्ये आणखीन देणार आहे. हे लिहून घ्यायचे झाले असले तर बघा. समजलंय? अडचण आहे काही? विषय काय इथं सुटते ते मला माहिती, पण मग मला कळायला पाहिजे तुम्हाला आलं नाही आलं. कारण मी आता इथं फक्त दिले. आता पुन्हा उद्याच्याला ते 7% असेल, 7.5 असेल, 5.5 असेल, 4.5 असेल, अदरवाईज ते काही पण असेल, त्या पैशामध्ये मी तुम्हाला ते देणार आणि तुमच्याकडून ते उत्तर मला अपेक्षित आहे. बरोबर आहे? अलग लक्षात?